म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंगठ्यावरती आणि मिळाली होती, हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवत आहेत, मिळत काहीच नाही. म्हणजे ते निर्मला सीतारामन बाई त्यांनी जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा, मोदी सरकारचा, होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय, आम्हाला भारत सरकार पाहिजे. पण सीतारामन बाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्ये 4 जाती, एक शेतकरी, महिला, गरीब आणि युवा, या 4 जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की 10 वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते, दाखवा ना. महिला समाधानी आहेत, शेतकरी समाधानी आहेत, गरीब समाधानी आहेत, युवक समाधानी आहेत. त्या सीतारामनबाईंचं बरं आहे की त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी आता निवडणूक नाही लढणार. बरं ठीक आहे, पण निवडणूक लढणार नाहीत म्हणून गप्प नाही बसल्या. त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य केले की आम्ही निवडणूक रोखे पुन्हा आणणार. म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात या लोकांनी 8 ते 10 हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगतायत की तुम्ही देश लुटला. काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? काही काय 2, 3, 500, 600 कोटी, आणि ते सुद्धा आता फ्रीज करून टाकले होते. मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा, कोणी देशाला लुटलं? हा, पण एक गोष्ट खरी बोललेत मोदीजी, एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला 70 वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं. कारण 70 वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही यांनी 2.5 वर्षात लुटून दाखवलं. आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय. काय होर्डिंग लावतायत, काय जाहिराती करतात, नुसते पेपर बरबटून टाकतायत. हा कुठून आला पैसा? कोणाचा पैसा? आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान, काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का?